बी आहे, मॅट्रिक्स सी आहे. आपण मॅट्रिक्स मध्ये एक्सरसाइज 4.5 यांचे प्रॉब्लेम आपण करत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला मॅट्रिक्स ए दिलेली आहे, मॅट्रिक्स बी दिलेली आहे, मॅट्रिक्स सी दिलेली आहे आणि तुम्हाला इथं कम्युटेटिव्ह लॉ प्रूव्ह करायचा आहे. a plus b बरोबर b plus a आणि असोसिएटिव्ह लॉ a plus b plus c आहे. a plus b plus c हे तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. चला आपण काय करूया, आपण आता काय करू, पहिला प्रॉब्लेम सॉल्व करूया स्टुडंट्स. पहिला प्रॉब्लेम काय आहे, इथं a plus b आहे, a plus b आहे. मग a ची किंमत घ्या. आता इथं काय करा, a ची किंमत घ्या. बरं किती आहे, 2 - 3 5 - 4 - 6 1 हे a ची किंमत आहे. आणि b ची किंमत किती पहा, -1 2 आणि हे 0 3 असा आहे पहा. तुम्हाला सांगितलेलंच आहे काय करायचं रे, त्यांच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची बेरीज करायची आहे. काय होतं इथे, हे 2 प्लस आणि हे किती रे, -1 यांची बेरीज करायची. पहिला आणि हे पहिला आहे की नाही, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स करायचे. त्यानंतर हे इथे किती आहे, -3 + 2 आहे. त्यानंतर किती आहे ते, इथं 5 + 2 आहे. इथं किती आहे, -4 + 2 आहे. इथं किती आहे, -6 + 0 आहे. इथं किती आहे, 1 + 3. दिस इज इक्वल टू काय होतं पहा. आता इथं किती होतं रे, हे किती आहे, 2 - 1 आहे की नाही. इथं किती आहे, 2 मधून -1 गेला तर किती राहतो स्टुडंट्स, 1 राहतो. -3 मधून 2 गेला किती राहतो रे, -1 राहतो. 5 + 2 किती आला, 7 आला. -4 + 2 किती आला, -2 आला. -6 + 0 किती आला, -6 आला. 1 + 3 4 हे 4 झालं. ह्याला काय म्हणणार स्टुडंट्स, a plus b ला इक्वेशन 1 म्हणा. म्हणजे तुम्हाला इथं कम्युटेटिव्ह लॉ प्रूव्ह होतो का पाहायचं आहे. a plus b ची किंमत ही झाली. आता आपल्याला काय करायचं आहे रे, b plus काय करायची आहे, b plus a. पहिलं b घ्यायचं आहे, पहिलं b घ्या. किती आहे, -1 2 आहे. इथं किती आहे, 2 2 आहे. इथं किती आहे, 0 3 आहे नाही का. आणि परत a घ्या. a म्हणजे किती आहे, हे 2 - 3 5 - 4 आहे. -6 आणि हे किती आहे, 1 आहे. दिस इज इक्वल टू, इथे किती पहा, किती आहे रे, -1 + 2. इथे किती आहे रे, 2 - 3. इथे किती आहे, 2 + 5. इथे किती आहे, 2 - 4 आहे. इथे किती आहे रे, 0 - 6 आहे. इथे किती आहे, 3 + 1 आहे. बोला आपण मायनस करत नाहीये, आपण ऍडिशन करतोय बेटा. a प्लस घ्या आणि a मायनस घ्या, असंच ना, आपण ऍडिशन करतोय ना त्याची. आता इथं काय झालं, हे b प्लस a दिस इज इक्वल टू, हे बघा 2 मधून हे किती गेलं, -1 गेला तर किती राहतो, 1 राहतो. 2 - 3 किती राहतो, -1 राहतो. 2 प्लस इथे किती आहे, 2 + 5 7. इथे किती आहे, 7 आहे. 2 - 4 किती आहे, -2 आहे. 0 - 6 किती, -6 आहे. 3 + 1 किती आहे, 4 आहे. याला आपण काय म्हणायचं, इक्वेशन 2 म्हणायचं. a plus b ची
बी प्लस ए होतं, आहे की नाही? म्हणून सांगायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2, आहे की नाही? वी गेट काय भेटलं आपल्याला रे? ए प्लस बी इक्वल टू किती आहे? बी प्लस ए. दाखवा म्हणलं, काय दाखवा म्हणलं? शो दॅट. काय शो दॅट? ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए दाखवा म्हणलेलं आहे आणि आपण दाखवलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचे स्टुडंट्स? ए प्लस बी पहिलं करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये सी मिळवायचं आहे. त्यानंतर इथं बी प्लस सी पहिलं करायचे, त्याच्यामध्ये ए मिळवायचं आहे आणि दोघांच्या व्हॅल्यू सारख्या दाखवायच्या आहेत तुम्हाला, नाही का? तर एवढा हा पहिला प्रश्न लिहून घ्या, पण दुसरा लगेच करूया. सेकंडचं हे सोल्युशन आहे पहा. तुम्हाला काय करायचं आहे? ए प्लस बी पहिले घ्यायचं आहे, नंतर त्याच्यामध्ये सी मिळवायचं आहे. मग मी काय करतो स्टुडंट्स? पहिले ए प्लस बी घेतो, नाही का? पहिलं ए प्लस बी करा, नाही का? त्याच्यानंतर आपण काय करू? आता ए घ्यायचं. ए किती रे? 2 - 3 आहे. इथं किती रे? 5 - 4 आहे, -6 1 आहे. त्यानंतर बी पहा, आपण मागे केलं होतं ना ए प्लस बी, तेच घ्यायचं इथं. 0 3 आहे. चला फटाफट आता काय करा स्टुडंट्स? हे बघा रे, 2 - 1, त्याच्यानंतर -3 + 2, 5 + 2, त्याच्यानंतर -4 + 2, -6 + 0 आहे, 1 प्लस किती आहे? 3 आहे. चला काय होतं पहा आता. 2 मधून 1 गेला, 1 राहतो. -3 + 2 -1, 5 + 2 7, -4 + 2 -2, -6 + 0 -6, 1 + 3 4. ठीक आहे. आता काय झालं आपल्याकडे? ए प्लस बी आलेलं आहे. आता काय करा स्टुडंट्स? ए प्लस बी प्लस सी, हे असं लिहा, ए प्लस बी आणि प्लस सी. आता आपण काय करायचं ते माहिती आहे का? ए प्लस बी चं पहिले लिहायचं. किती आलं इथं? 1 - 1 7 -2 -6 4 प्लस आपल्याकडे सी किती रे? 4 3 -1 4 आहे, -2 1 आहे. मग आता आपण काय करा स्टुडंट्स पहा, इथं किती आहे? 1 आहे. 1 प्लस किती आहे? 4 आहे. -1 प्लस किती आहे? 3 आहे. 7 - 1 आहे. -2 प्लस 4 आहे. -6 -2, ठीक आहे नाही? -6 - 2 आहे. 4 प्लस किती आहे? 1 आहे. चला पुढे काय करू आपण? आता इथे लिहून टाकूया त्यांची ॲडिशन. काय ते बघा, 1 + 4 झाला रे 5, 1 + 4 किती झाला? 5 झाला. -1 + 3 किती झाला? 2 झाला. चला 7 - 1 किती झाला? इथे हे 6 झालेलं आहे आणि -2 + 4 किती आहे? 2 झाला. -6 - 2 म्हणजे किती आहे रे? -8 झाला. 4 + 1 म्हणजे किती आहे? 5. याला काय म्हणा? इक्वेशन 1 म्हणा. ओके. आता तिकडचं घ्या ते. तर ते करण्यासाठी काय करा स्टुडंट्स? पहिले काय करा तुम्ही? बी प्लस सी पहिले काढा. हां कुठं जायचं म्हणते का? -1 आहे ना, -1 + 3 ना. 3 मधून -1 गेला तर किती राहतो? +2 राहतो. जेव्हा दोन संख्येचे चिन्ह वेगळे असतात तेव्हा त्या दोघातला फरक लिहायचा असतो आणि चिन्ह मोठ्याचं द्यायचं असतं. आता ह्या 3 मधून 1 गेला तर 2 राहतं. 2 हे प्लस चिन्ह हे मोठ्याचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लिहिलंय तुम्ही. आता बी प्लस सी, बी घ्या रे. बी काय सांगा पाहू? बी किती आहे? -1 2 आहे. इथं किती आहे? 2 2 आहे. इथं किती आहे? 0 3 आहे. त्याच्यानंतर हे सी बघा किती आहे? 4 3 आहे. -1 4 आहे. -2 1 आहे.
चला आता आपल्याला काय करायचं आहे, या दोघांची ॲडिशन करायची आहे. -1 + 4 + 2 + 3 हे 2 + -1. ठीक आहे. इथं काय करायचं आहे, 2 + 4 + 4. चला 0 + -2. इथं 3 काय आहे, + 1. 3 + 1. दिस इज इक्वल टू, पहा आता काय होतं बघा, 4 मधून 1 गेला, 3 राहतो, 2 + 3 5, 2 - 1 1, 2 + 4 6, 0 - 2 -2, 3 + 1 4. याला काय म्हणा, इक्वेशन 1. नाही सर, आताच काय आलं आहे, b + c झालं तुमचं. अजून a प्लस करायचं. आता तुमचं काय राहिलं, आणखी प्लस ए करायचं. मग कसं करणार तुम्ही पहा, a प्लस b प्लस c. पहिलं a ला घ्यायचं, e कोण आहे, 2 - 3, 2 - 3, 5 - 4 -6 1. ओके, प्लस हे घ्यायचं, काय 3 5 1 6 -2 4. ओके, आपण इथे पुढे लिहून टाकूया. दिस इज इक्वल टू, आता काय आहे, 2 + 3. चला -3 -3 + 5, 5 + 1, 5 + 1. त्यानंतर -4 + 6, -6 -2. त्यानंतर 1 + 4. दिस इज इक्वल टू, काय झालं पहा, 2 + 3 5, -3 + 5 + 2, 5 + 1 6, -4 + 6 + 2, -6 -2 -8. If two terms having the same sign, you do the addition and keep sign as it is. This is the rule. -6 -2 समान चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज करावी, चिन्ह तेच ठेवावे. 1 + 4 5. What is this? This is equation second. आणि हा काय झाला पहा, हे आहे स्टुडंट्स a + b + c आहे. आता इक्वेशन 1 मध्ये पहा बरं काय आहे, सेम. इक्वेशन 1 मध्ये काय आहे, 5 2 5 2 6 2 6 2 -8 5 -8 5. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन काय होतं, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट काय गेट ते सांगायचं, a + b + c इज इक्वल टू a + b + c. हे काय झालं, आपलं प्रूव्ह झालेलं आहे. ओके, सर्व समजलं. हो, लिहा. मी याचं सोल्युशन काढतो आहे स्टुडंट्स. तुम्हाला मॅट्रिक्स ए दिलेली आहे, हे आहे 1 - 2 5 3 आहे. तुम्हाला मॅट्रिक्स बी दिलेली आहे, 1 - 3 4 आणि -7. तुम्हाला आय फक्त आयडेंटिटी मॅट्रिक्स दिली. आय इज द युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याचा ऑर्डर किती आहे, 2 × 2 आहे. तर 2 × 2 ऑर्डर असलेली आय कशी राहते, 1 0 1 0 0 1 राहते. ठीक आहे. आता तुम्हाला या सर्वांची मॅट्रिक्स काढायची आहे, म्हणजे त्याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. ऐकणे, मी असं म्हणतो, लेट x एक मॅट्रिक्स आहे आणि ती मॅट्रिक्स तुम्हाला काढायची आहे. कशी आहे तर a - 2b आहे, प्लस किती आहे, 6i आहे.
एक काम करा तुम्ही, हे एक्स मॅट्रिक्स तुम्हाला काढायची आहे. ए ची व्हॅल्यू घ्या, घेतली इथं 1 -2 आली. बी तो काय हे ए ची व्हॅल्यू घेतली, त्यानंतर -2 आहे. बी ची व्हॅल्यू घ्या 1 -3 4 -7 आहे, +6 घ्या. आय ची व्हॅल्यू घ्या 1 0 0 1. ठीक आहे, हे सगळं समजूपर्यंत मला अडचण आहे. ओके, चला आता पुढे पहा काय करायचं ते. पुढे तुम्हाला माहिती आहे कंसाच्या बाहेर 2 आहे, कंसाच्या बाहेर म्हणजे मॅट्रिक्सच्या बाहेर 2 आहे, मॅट्रिक्सच्या बाहेर 6 आहे. या 2 नी ह्याला मल्टिप्लाय करा, ह्या 6 नी ह्याला मल्टिप्लाय करा. तर काय होतं बघा, इथे हे 1 -2 आहे, इथे 5 3 आहे. आता मायनस, आता काय करा तुम्ही 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा, किती आला रे 2 आला. 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा, किती आला रे -6 -6 आला. 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा रे, किती आला रे 8 आला. 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा, किती आला रे -14 -14 आलेला आहे. प्लस आता काय करा रे 61 ला 6, 6 ने 0 ला 0, 6 ने 0 ला 0, 61 ला काय झालं रे हे 6 झालं. आता पुढे पहा, पुढे काय बघा, तुम्हाला काय करायचं माहितीये का, 1 2 3 या तिघांची तुम्हाला एकाच वेळेला कृती करता येते. या दोघांमध्ये वजाबाकी आहे आणि हे कसे आहे ॲडिशन आहे. चला आता आपण काय करू 1 किंवा हे दोघांचं पहिले करून घ्या, किंवा तुमचे दोघे खूपच फास्ट असतील तर तिन्ही करून घ्या. आता हे किती 1 आहे, हे मायनस किती रे 2 आहे, मायनस किती रे 2 आहे, प्लस किती रे 6 की नाही, हे असं झालं पहा. इथे किती रे -2, हे मायनस आणि हे मायनस काय झालं +6 आणि प्लस किती आहे रे हे 0 झालं. आता इथे किती आहे स्टुडंट्स, हे 5 आहे, इथे मायनस आहे, इथे किती रे 8 आहे, +0 आणि हे प्लस किती आहे 0 आहे नाही का. त्यानंतर इथे किती आहे सांगा मला भाऊ, 3 आहे, 3 मायनस आणि हे मायनस काय झालं +14 झालं, प्लस किती आहे हे 6 आहे नाही का. हा अशा पद्धतीने काय आहे x = आता काय होतं पहा. आता पहा स्टुडंट्स, हे काय केले पाहिजे रे, हे 6 आहे पण हे की नाही, 6 प्लस किती रे 1 किती झालं 7 झालं. 7 मधून 2 गेले, किती राहिले 5 आहे हे की नाही. त्यानंतर काय आहे 6 मधून हे 2 गेले, किती राहते रे 4 राहत, किती राहते 4 राहत. त्यानंतर हे काय 8 मधून 5 गेले, किती राहते -3 राहते, किती राहते -3. मोठ्याचं चिन्ह द्यावं ना, हे 8 मधून हे 5 गेले तर -3 राहते. इथे किती बघा रे 14 + 6 किती झालं 14 + 6 20 झालं, 20 + 3 23 ओके. तर हे झाली तुमची मॅट्रिक्स काढा म्हणून काढल्या मॅट्रिक्स. ओके, अतिशय सोपे प्रॉब्लेम्स आहेत आहे का नाही, बरोबर आहे. ठीक आहे, लिहा बरोबर लिहिले बघा रे स्टुडंट्स. बघा लक्षात घ्यायचं पुढे सर्वांनी, तुम्हाला त्यांनी मॅट्रिक्स ए दिली पहा 1 2 -3 -3 7 -8 0 -6 1. मॅट्रिक्स बी पहा किती रे 9 -1 2 -4 2 5 4 0 -3 आहे. तर तुम्हाला मॅट्रिक्स सी काढायची आहे. कोणती रे मॅट्रिक्स सी तुम्हाला काढायची आहे. फाइंड द मॅट्रिक्स सी. ओके, आणि ते दिले तुम्हाला काय दिलेलं आहे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू किती आहे रे 0 आहे. ए प्लस बी प्लस सी इज 0 मॅट्रिक्स. आता आपल्याकडे ए माहिती आहे पहा, ए ची किंमत घेणे इथं काय करणे रे ए ची किंमत घेणे. ओके, ए ची किंमत
किंमत किती आहे इथं? याची आहे किंमत 1 2 -3 -3 7 -8 0 -6 आणि 1 प्लस बी ची किंमत किती आहे? 9 -1 2 आहे -4 2 आणि 5 आहे 4 0 आणि किती आहे? -3 आहे प्लस सी इथे कोणतं किती आहे रे? 0 आहे. बरोबर आहे का? मग आता तुम्हाला काय करायचं आहे स्टुडंट्स? या दोघांची ऍडिशन करून घ्या. 1 + 9 2 - 1 -3 + 2 -3 -4 7 + 2 -8 + 5 0 + 4 दिसतं का तुम्हाला? -6 + 0 1 + -3 प्लस सी इज इक्वल टू किती आहे? 0 आहे. चला आता आपल्याला काय होतं इथे ऍडिशन करून घ्या पटापट. 1 + 9 10 2 - 1 1 -3 + 2 -1 0 + 4 -3 -3 -4 -7 7 + 2 9 -8 + 5 -3 0 + 4 4 -6 + 0 -6 1 + -3 म्हणजे किती झालं रे? हे -3 आहे नाही का? 1 -3 म्हणजे काय झालं? -2 झालं आणि प्लस सी इक्वल टू किती आहे? 0. तुम्हाला मॅट्रिक्स सी काढायची आहे. मग हा पुढे येऊन चला स्टुडंट्स. देअरफॉर सी इक्वल टू हा मॅट्रिक्स हा प्लस आहे पुढे काय होईल? मायनस होईल. हे मायनस ऑफ 10 1 -1 -7 9 -3 4 -6 -2. आता ह्या मायनसनी सर्वांना मल्टिप्लाय करायचं. म्हणून काय झालं? AC बरोबर -10 -1 हे मायनस मायनस प्लस 1 प्लस लिहायची गरज नाही फक्त लिहून टाका. मायनस मायनस प्लस 7 -9 प्लस 3 -4 प्लस 6 प्लस 2. This is the matrix C. Okay. समजलं का? लिहा फटाफट. स्पीड थोडं वाढवा. फटाफट स्पीड वाढवा. इथं पहा रे. तुम्हाला तरी काय मिळालं आहे? मॅट्रिक्स C मिळली पहा. काय मिळाले? मॅट्रिक्स A मिळली पहा. किती आहे? 1 -2 3 -5 -6 आणि किती आहे रे? हे 0. त्यानंतर तुम्हाला त्याची मॅट्रिक्स B पण दिली पहा. मॅट्रिक्स B किती आहे? -1 -2 4 2 1 5 आहे. मॅट्रिक्स C पहा. 2 4 -1 -4 -3 6 असा आहे पहा. तर तुम्हाला त्याने दिलेले आहे. काय दिलेले? व्हॉट दे हॅव गिवन टू यू? वी हॅव आपल्यापाशी आहे. काय आहे? 3a -4b प्लस 5x इक्वल टू c. चला आता हे 3 घेऊया आपण आणि इथं मॅट्रिक्स A किती आहे? 1 -2 3 -5 -6 आणि हे काय रे? 0 आहे. -4. आता B काय पहा. किती आहे B? -1 -2 4 2 1 5. त्यानंतर हे 5 आणि x. आपल्याला x काढायचे आहे आणि आपल्याकडे C आहे पहा. 2 4 -1
प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करा. ओके. मग आता काय होतं 3 × 1 म्हणजे काय होतं रे, हे 3 होतं. 3 × -2 म्हणजे 6 होतं. 3 × 3 म्हणजे 9. 3 × 5 म्हणजे 15. 3 × -6 म्हणजे काय, -18. 3 × 0 म्हणजे काय, 0. हे 0 आहे, हे मायनस आहे. आता 4 ने मल्टिप्लाय करा. 4 × 1 -4. 4 × -2 -8. -8. 4 × 4 16. 4 × 2 8. 4 × 1 4. 4 × 5 20 प्लस 5x इज इक्वल टू किती आहे, 2 4 -1 -4 -3 आणि किती आहे, 6 आहे. ठीक आहे. आता एक काम करा, या दोघांची काय करा, वजाबाकी करा. मी वर लिहितो आता, आहे की नाही. तर काय होईल ते पहा. हे बघा रे 3 हे किती आहे, 3 आहे. हे किती रे, 3. आणि हे किती मायनस, हे किती रे, मायनस. काय झालं रे, 3 प्लस काय झालं रे, 4. त्यानंतर इथे किती आहे रे, मायनस किती रे, -6. आणि हे मायनस आणि हे मायनस काय झालं रे, +8 झालं नाही का. हे 9 हे -16 9 -16 -15 हे पहा -15 पुढे बघा. हे मायनस आणि हे प्लस म्हणजे -8. त्यानंतर -18 -4 मायनस काय रे, 4. 0 -20 e plus 5x is equal to काय रे, हे 2 4 -1 -4 -3 आणि किती आहे, 6 आहे. ठीक आहे. मग आता पुढे छोटंसं पडतो. आता पहा इथे फटाफट पहा रे काय होतं ते. 3 + 4 7 -6 + 8 + 2 9 मायनस किती रे, 9 -16 झालं हे -7 -15 -8 मायनस किती रे, 23 -8 18 -4 किती रे, मायनस किती, 22 0 -20 प्लस 5x इज इक्वल टू किती आहे, 2 4 -1 -4 -3 6 आहे. ही मॅट्रिक्स या बाजूला प्लस आहे, त्या बाजूला घेऊन चला, काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. आणि म्हणून आपण काय करूया, 5x इज इक्वल टू किती आहे रे, 2 4 -1 -4 -3 6. ठीक आहे. ही जी मॅट्रिक्स प्लस होती पुढे गेल्यानंतर मायनस होईल. 7 2 -7 -23 -22 -20. ओके. 5x इज इक्वल टू, आता आपल्याला काय केलं पाहिजे स्टुडंट्स, यांची वजाबाकी केली पाहिजे. हे 2 आहे, किती आहे 2 आणि हे मायनस आहे, मायनस किती रे 7. इथे किती आहे रे 4, किती आहे 4 आहे की नाही. आणि हे किती आहे मायनस, इथे किती आहे 2, इथे किती -1, हे मायनस आणि हे मायनस ना प्लस होईल ना ते. त्यानंतर काय होईल रे, -4 हे मायनस आणि हे मायनस प्लस काय होईल रे, 23 होईल. मायनस किती रे 3, हे मायनस आणि हे मायनस म्हणजे काय होईल +22. हे किती आहे +6 आणि हे मायनस काय झालं की +20. अशा पद्धतीने काय होतं पहा, हे इथं लिहितो
5 into 6 19 26 हे झालं तुमचं मॅट्रिक्स कोणतरी मॅट्रिक्स झाली. किंवा आणखी जर पुढे काय ठरलं तर 5 ने सर्वांना काय करा डिवाइड करा. काऊन दिलं हे डिवाइड करा किती झालं हे -1 किती झालं हे 2/5 किती झालं 2/5 6/5 19/5 19/5 26/5 असं तुमचं मॅट्रिक्स x आलेली आहे. ओके एकतर हे असेल किंवा असेल काही प्रॉब्लेम नाही. सर्वांना समजलं? ओके तर लिहा पटापट. x - y = किती आहे रे 1 - 1 - 1 त्याला काय म्हणा तुम्ही विद्यार्थ्यांनो x म्हणा. काय म्हणा त्याला इक्वेशन 1 म्हणलो आपण. दुसरं इक्वेशन लिहा x - 3y = किती आहे रे ते वरून टाकायचं. किती आहे 0 - 1 आणि 0 - 1 ह्याला काय म्हणा इक्वेशन 2 म्हणा. म्हणाले का? आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही एक सामायिक समीकरणे पाहिलेली आहेत. समजा इथे किती आपल्याकडे 3x - y बरोबर समजा 2 आहे आणि x - 3y बरोबर समजा इथे किती आहे 3 आहे है की नाही. तर हे असे आपण सहज सोडू शकतो नाही का. आपण काय करतो आपल्याला इथं 3x आहे इथे पण मल्टिप्लाय 3 येतो. 3 ला दोघांचे कोएफिशिएंट दोघांचे सहगुणक सारखे करतो. इथं 3 आहे तर इथं पण 3 लागेल किंवा इथं 3 आहे इथं पण 3 लागेल है की नाही. तर आता आपल्याला ह्या दोघांचे सहगुणक सारखे होण्यासाठी इक्वेशन 2 ला आपण काय करतो 3 ने मल्टिप्लाय. माहिती आहे की माहिती तुम्हाला 10वी मध्ये शिकला पण एक समीकरणे. आता x ची आणि y ची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो रे ह्या x चा सहगुणक किती आहे 3 आहे. या x चा सहगुणक किती आहे 1 आहे. दोघांचे 3 करण्यासाठी ह्याला आपण इक्वेशन 2 जर म्हणालो इक्वेशन 2 ला आपल्याला काय करावं लागेल 3 ने गुणावं लागेल. मग आता मी तेच करणार आहे. समजून घ्या इथं 2 आहे समजून घ्या इथं 3 आहे. हे कॉन्स्टंट आहे तर सोडून द्या. फक्त इकडे पहा इथं 3 आहे इथं मला 3 लागणार आहे. इथं 3 येण्यासाठी मी काय करणार इक्वेशन 2 ला 3 ने गुणणार. मग ते पहिलंच लिहायचं इथं काय लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 3 वी गेट इक्वेशन सेकंड ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. चला 3 ने मल्टिप्लाय करा 3 * x 3x 3 * 3 9y. मग इथे याला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. 3 * 0 0 3 * -3 -3 3 * 0 0 3 * -3 काय झालं -3 याला काय म्हणायचं इक्वेशन 3 म्हणायचं. आता इथं किती झालं इक्वेशन 1 मध्ये किती झालं 3x झालं. इक्वेशन 3 मध्ये काय झालं 3x झालं. आता काय करा ह्याच्यातून ही वजा करा है की नाही. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 subtracting equation 1 from 3 we get 1 हा 3 मधून काढा 3 इथं घ्यायचा हे किती आहे 3x मायनस किती हे 9y मायनस ते बघा हे कोणतं इक्वेशन आहे हे बघा हे किती आहे तर हे सांगा पाहू किती रे 0 - 1 0 - 1 आहे की नाही. मग आता हे मायनस करतोय आपण मायनस कोणता इक्वेशन आहे पहिलं किती रे 3x मायनस किती y इक्वल टू इथे किती आहे एक सेकंद इथे किती सांगा 1 - 1 आणि 1 असं आहे ना. आता मला काय करायचं ह्याला मायनस आणि ह्याला पण काय करायचं आहे मायनस लक्षात तुमच्या. आता -3 गुणत असताना काय होतं परत हे होतं -ने मल्टिपल हे काय होतं रे मायनस होतं हे मायनस होतं काय होतं रे प्लस होतं हे काय रे
प्लस आहे तर काय होतं रे मायनस होतं. समजलं का तुम्हाला मी काय करतो ते? मायनस असल्यामुळे करायचं असल्यामुळे ह्या इक्वेशन वनचं हे मायनस प्लस होतं, मायनस लिहिलं इथं, हे मायनस होतं प्लस लिहिलेलं आहे. स्टुडंट्स आता इथं पहा, हा टर्म प्लस 3x आहे, हा टर्म मायनस 3x आहे. हे दोन टर्म काय होतील? कॅन्सल होतील. हे टर्म काय होतील? कॅन्सल होतील. हे झाला मायनस 9y, हा झाला प्लस y. खालचं चिन्ह भागेल होतं ना, प्लस y. 9y मधून हे प्लस y गेला तर किती राहतो स्टुडंट्स? 8y राहत, मायनस 8y राहतं. किती मोठ्याचं चिन्ह द्यावं. दोन संख्यांचे चिन्ह वेगळे असेल तेव्हा दोघातला फरक लिहावा, चिन्ह मोठ्यांचं द्यावं, असा रूल आहे. त्याप्रमाणेच लिहिला. आता इथं पहा, हे झालं पहिलं, हे 0 मायनस 1 0 मायनस 1. आता ह्या मायनसने ह्याला काय केलं पाहिजे? मल्टिप्लाय केलं पाहिजे. हे मायनस आहे की नाही? आहे की नाही? मायनस वाटल्यास इथं मी लिहितो, इथं काहीतरी 1 मायनस 1 मायनस 1 आणि 1. मी काय केलं पोरांनो? ते पहिलं लिहिलं आणि हे नंतर मायनस करून हे लिहिले की नाही. आता इथे पहा काय होतं ते. पुढच्या स्टेपला पहा काय होतं ते. एक काम करतोय मी इथे, किती आहे? मायनस 8y आहे. नो प्रॉब्लेम, मायनस 8y आहे. आता 0 मायनस मायनस 1 0 मायनस 0 मायनस 1 आहे की नाही. त्यानंतर इथे किती आहे? मायनस 1 मायनस 1. हे मायनस आणि हे मायनस काय झालं? हे प्लस 1 झालं. किती झालं? प्लस 1 झालं. 0 मायनस मायनस 0 मायनस मायनस प्लस 1. त्यानंतर मायनस 1 मायनस 1 आणि हे मायनस काय झालं रे? मायनस 1. समजलं का? पुढे बघा, मायनस 8y इज इक्वल टू, हे समजते का तुम्हाला? हे मायनस ने ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर हे येत असतं. मग आता पुढे 0 मायनस 1 म्हणजे मायनस 1 मायनस 1 प्लस 1 म्हणजे 0 0 प्लस 1 म्हणजे 1 मायनस 1 मायनस 1 म्हणजे मायनस 2. आता काय झालं स्टुडंट्स? हे y इज इक्वल टू मायनस 1/8 इकडे आलंय नाही का? आता हे मायनस 1 0 1 मायनस 2 झालं. मायनसनी मल्टिप्लाय करा, y इज इक्वल टू 1/8. हे प्लस 1 हे 0 हे मायनस 1 हे प्लस 2 असं झालं. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. पुढे स्थित आली हे y ची किंमत आली. आता ही y ची किंमत तुम्हाला काय करायची आहे? इक्वेशन 1 मध्ये ठेवा, किंवा त्याला आपल्याला आणखी असं म्हणता येईल, काय म्हणता येईल? हे दिस इज इक्वल टू ह्या हिने मल्टिप्लाय करा 1/8 0 मायनस 1/8 आणि इथे किती होते? 2/8 म्हणजे काय आहे? 1/4 म्हणतात किंवा डायरेक्टली लिहून टाका. किती आहे? 2/8 असली. ठीक आहे, ही y ची किंमत आली. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन किती आहे? 1. पुट the value of y in equation 1 we get. चला आता इथे किती आहे पोरांनो? हे बघा 3x मायनस y ची किंमत हे झाली 1/8 0 मायनस 1/8 2/8 आहे की नाही. इज इक्वल टू इथं किती आहे? 1 मायनस 1 आणि पुढे बघा आणखीन काय आहे. पुढे काय बघा 1 मायनस 1 आणि इथं परत मायनस 1 आणि किती आहे? 1 आहे. आता हे बघा थोडं 3x बरोबर आपल्याला काय करावं लागेल रे? इथं 1 मायनस 1 मायनस 1 1 आहे. हे जे मायनस आहे ना पुढे जाऊन काय होते पोरांनो? 1/8 0 मायनस 1/8 आणि 2/8 होतं.
-1 प्लस किती रे 0. इथे किती रे -1 प्लस -1/8 1 प्लस 2/8. चला स्टुडंट्स पहा पुढे त्याची काय होते बघा ॲडिशन 1 प्लस 1/8 हे बघा रे पुरण एलसीएम आले 8 नाही का 8 प्लस 1 म्हणजे किती झालं रे 9/8 ठीक आहे नाही का तुम्हाला इथं बघा इथं किती आहे 1 प्लस 1/8 आहे ना काही नसतो एक असलं सर किती याला 8 आला किती ह्याला मल्टिप्लाय करा 8 येतो ह्याला मल्टिप्लाय 1 येतो हे झालं हे 9/8 होतो म्हणजे किती झालं हे 9/8 मायनस 1 इथे ही मायनस आहे ही मायनस आहे म्हणजे काय होईल रे मायनस 9/8 हे काय रे इथे किती 8 प्लस 2 म्हणजे किती झालं हे 10/8 किती येतो 10/8 हे झालं हे 3x समजलं तुम्हाला कसं केलं काही चला आता पुढे थांब थोडं आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे हे 3 इकडे घ्यायचं आहे म्हणून x = 1/3 x काय झालं हे 1/3 होतं आणि हे किती झालं रे 9/8 -1 -9/8 आणि 10/8. आता आपल्याला काय करावं लागेल ह्या 1/3 ने ह्या सर्वांना काय होतं बघा x = 1/3 व्हायला किती होतं बघा आता इथं किती होतो किती होतो पहा हे 3 ने डिवाइड करा 9/3 म्हणजे किती होतं रे 3/8 होतो -1/3 होतो हे 3 ला डिवाइड केलं तर काय होतं रे -3/8 होतं इथं काय होतं रे हे 10/24 होतो नाही का डिवाइड होत नसल्यामुळे मी ह्या दोघांचं काय केलं मल्टिप्लिकेशन केलं गुणाकार केला अशा पद्धतीने x ची किंमत ही आली आणि y ची किंमत ही आली मी तुम्हाला म्हणलं x आणि y च्या किमती काढा तर आपण ह्या किमती काढलेल्या आहेत एनी प्रॉब्लेम हियर काहीच प्रॉब्लेम नाही शांततेनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे कन्फ्युजन करायचं नाही आणि चुकायचं सुद्धा नाही ठीक आहे चला फटाफट लिहून घ्या स्टुडंट्स लक्ष द्या पुढे इकडं इथे पहा आपण काय केलेलं आहे इथं हे -3 हे इथं आलं पाहिजे इथं आपण ते इथं घेतलेलं आपण ना काय घेतले इथं 1 म्हणजे घेतले ना इथं हे 3 आलं पाहिजे स्टुडंट्स थोडीशी इथं मिस्टेक झालेली आहे ते इथं 3 आणि -3 घेतलं पाहिजे हे इथं 0 -3 घेतलं पाहिजे आणि हे इथं -1 असं घेतलं पाहिजे त्यानंतर पहा -8y हे बघा रे 0 -1 हे -3 आणि हे मायनस काय आहे +1 हे किती आहे 0 मायनस किती आहे रे +1 झालं -3 आणि हे -1 लिहिलेलं आहे तर अशा पद्धतीने स्टुडंट्स -8y बरोबर 0 -1 म्हणजे -1 -3 मधून 1 गेला -2 आला 0 + 1 म्हणजे 1 -3 -1 म्हणजे -4 आला आता ह्या -1/8 हे लिहून टाकलं मायनसने मल्टिप्लाय करा जे मायनस होते प्लस होतील हे 1 होईल हे 2 होईल हे प्लस होईल आणि हे मायनस होईल परत 8 ने डिवाइड करून टाका हे 1/8 हे 2/8 हे -1/8 आणि हे 4/8 put the value of y in equation 1 मध्ये ठेवा ओके इक्वेशन 1 इथं आहे बघा 3x - y म्हणजे ह्या किमती घ्यायच्या पूर्ण घेतले किमती आपण ह्या बरोबर हे पुढे जे आहे हा मॅट्रिक्स मायनस आहे पुढे तर प्लस होते अशा पद्धतीने आपण काय करायचे हे 1 + 1/8 -1 + 2/8 -1 आणि प्लस -1/8 1 + 4/8 या किमती घ्यायच्या 1 + 1/8 म्हणजे 9/8 -1 + 2/8 म्हणजे -6/8 -1 - 1/8 म्हणजे -9/8 1
11+4/8 म्हणजे 12/8. आता ह्या 3 ने ह्याला काढलेलं आहे आपण. 3 ने सर्वांना डिवाइड करून टाका म्हणजे 3/8 - 2/8 3/8 आणि 4/8. अशा पद्धतीने तुम्हाला x ची आणि y च्या